मावळच्या मायबाप जनतेनं सुनील शेळकेला आमदार केलं, डोक्यावरती घेतलं. परंतु मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या जनतेची विश्वासार्हता टिकवण्याकरता जे काही लागेल ते आदरणीय अजितदादांनी मला दिलं. माझ्या तालुक्याच्या विकास कामांना जे पाहिजे तेवढं झुकतं माप देण्याचं काम दादांनी केलं. त्यामुळं माझा व्यक्तिगत जर काही स्वार्थ असेल तर मी नक्की दादाची साथ सोडील. परंतु जर मला दादांच्या प्रती किंवा तालुक्याच्या प्रती जर काही आस्था असेल तर मी दादांची साथ सोडायला नाही पाहिजे, हे मला एवढं चांगलं समजतं. म्हणजे आपण पाहतो की मिसिंग लेन एवढा मोठा प्रोजेक्ट किंवा एवढा मोठा मिसिंग लेन उभा राहतोय. एका बाजूला अटल सेतू उभा राहिला म्हणजे मुंबईला तळेगाव किंवा मावळातला माणूस 4 तास आणि 3 तासांनी पोहोचणारा. अल्बामध्येच खरं तर यापूर्वी जी काही आंदोलन झाले यातनं सगळं जे काही पुरावे समोर ठेवले गेले त्याच्यातनं हा सोमण्याचा टोल नाका जो अनधिकृत आहे अशीच 90% मावळकरांच्या धारणा आहे. असं असताना आपण फक्त मावळमधलं जे वाहन चालक आहेत तुम्हाला हा टोल नाका काय ह्या 5 वर्षात झालेला नाही. टोल नाक्याला 19 वर्ष पूर्ण होऊन गेले. त्याच्यातली माहिती तुम्हाला जी काय पाहिजे होती ती तुम्हाला राज्य सरकारनं दिली, तुम्हाला IRBने तुमच्याकडे देखील आहे आणि तळेगावला जनतेला किंवा मावळच्या जनतेला पाहिजे असलं ती ऑनलाईन देखील त्यांना ती माहिती मिळते. टोल नाका हा अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे मला माहीत नाही. त्या भानगडीत मी गेलो नाही. त्या बाबतीत काही लोकांनी आंदोलनं केली, काही लोकांनी उपोषणं केली, त्याच्यावरती केला तो दिवस ते पूर्वीच्या काही गोष्टी घडल्या. पण त्यात टोल अधिकृत आहे का अनधिकृत मुद्दा काढून कारण नसताना ते वेगळ्या विषयाला भरकटायचं किंवा अनधिकृत पूर्वक अपप्रचार करण्यात अर्थ नाही. आता जी परिस्थिती आहे किंवा जे आता आपल्याला दिसतंय त्यातनं आपल्याला मार्ग काढणं हेच आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे.